अल्टिमेटम साहेबांनी दिलेलं साहेबांनी दिलेलं अल्टिमेटम जर पूर्ण नाही झालं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय होतं. तशाच प्रकारचं काहीतरी होईल. कारण मासाहेबांच्या पुतळ्याला जाऊन काही करणं त्या बिचारीला म्हणजे काय एवढी विकृती तुमच्या हे आली होती. एवढीच हिंमत होती ना, एवढेच एका बापाचे होतात ना, तर बाजूला शिवतीर्थ आहे तिथे जायचं. मग गुलाल कशा प्रकारे उडवला जातो हे त्यांना कळलं असतं. सो सन्माननीय साहेब बोलले 24 तासाच्या आत पोलिसांनी कारवाई करावी, नाहीतर आम्ही आहोतच आमच्या अपमानाचा बदला घ्यायला. अंबरनाथमध्ये पक्षाचा मेळावा आहे, या संदर्भात आज बैठक पार पडली आहे काय? मला असं वाटतं की निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं आहे. सन्माननीय राजसाहेबांच्या येत्या 19 तारखेला 2 बैठक आहेत. एक अंबरनाथला होणार आहे आणि दुसरी कल्याणला होणार आहे. सो कल्याण डोंबिवली शहराची बैठक ही कल्याणमध्ये होईल गुरुदेव ग्रँडला, आणि दुसरी बैठक जी आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर ती बैठक अंबरनाथमध्ये होणार आहे आमची. तो सन्माननीय राजसाहेब यावेळेला सर्व महाराष्ट्र सैनिकांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढची जी काही रणनीती असेल निवडणुकीच्या संदर्भातली ती साहेब आम्हाला सांगतील. तेवढेच महिला सेनेचे जर तुमचे ते पदाधिकारी असतील तर त्याच्यासोबत विद्यार्थी सेनेचे तुमचे जर ते पदाधिकारी असतील, जो कोणी आतमध्ये असेल त्यांनी हा विचार करता मी शहर अध्यक्ष आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे, मी आयकार्ड नाही घातला, त्यामुळे मी पण तिथे आयकार्ड घातलेला असेल, राजू दादांनी पण आयकार्ड घातला असेल, तुम्ही साहेब कोणालाही विचारतील आणि तुझं पद काय आणि कुठल्या कोणतरी दिसतो किंवा पोलिसांचे गोपनीयवाले ते काम करतात, ते आता पण असू शकतात आपल्या बैठकीत, काय भरोसा नाही. ठाण्यामध्ये आम्ही आंदोलन करत